भगवान हनुमान जी को प्रणाम। महान ज्ञानी बाबा सुखदेव जी को प्रणाम। परम पूज्य परमात्मा सेवक मंडळ टिमकीच्या वतीने महान त्यागी बाबा जुंदेजीच्या आदेशाप्रमाणे आजची भागवत कार्याची चर्चा बैठक आदरणीय राजूजी इंगोले यांच्या निवासाने सुरुवात आहे। या चर्चा बैठकीमध्ये बुद्धीची विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबांना माझे प्रणाम। मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुंदेवजी उपस्थित आहे। बाबांना माझे प्रणाम। सौ वाराणसी आई डोगरी कृपया आईला माझे प्रणाम। आजच्या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय वैद्यजी यांना माझे नमस्कार। टिमकी निवडणुकीचे मार्गदर्शक श्रीमाननीय ठाकरेजी यांना माझे नमस्कार। बसलेले सेवक सेविका बाळगोपाल यांना माझे नमस्कार। ही भगवत कार्याची चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि सेवकावर घडलेले अनुभव। परमात्मा एक भावना आता सांगितलं। परमात्मा एक म्हणजे आपली आत्मा आणि दुसऱ्याची आत्मा याची ओळख करून परमात्मा एक। आपली आत्मा दुखवली ती चालत, पण आपण दुसऱ्याची आत्मा दुखवली नाही पाहिजे। आपण भगवंताचे गुन्हेगार झालो नाही पाहिजे। म्हणून परमात्मा एक। मरे या जे भगवत नाम पर दुःख असो की सुख असो तर एका भगवंताच्या चरणी मिळलो पाहिजे आणि जगलो पाहिजे। हे तत्व महान त्यागी बाबा जुंदेवजीने भगवान बाबा हनुमानजीला दिले आणि आपण सेवकांनी बिन 2 तत्व दिले। तर भगवान बाबा हनुमानजीने आपल्याला 2 तत्व दिले। दुःखदारी दूर करते उद्धार। आपल्या दुःख आलं तर भगवंत तुरंत कारण देऊन आपलं दुःख दूर करते आणि आपला जीवनाचा उद्धार बी होते। उदाहरणार्थ आपण जर तत्वशब्द नियमाने वागलो आणि भगवंत आपली पूर्ती पूर्ण करते आणि आपला जीवनाचा उद्धार बी करते। विचारानुसार भोजन म्हणजे सेवकावर जे इच्छा असली की कार्य केले पाहिजे आणि इच्छा खूप राहते आणि सत्य मर्यादा प्रेम हे भगवंत गुणाचे 3 शब्द आणि 5 नियम। खरोखर आपण 4 तत्व 3 शब्द 5 नियमाने चाललो तर आपल्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत। हे मान त्यागी बाबा जुंदेवजीचे शब्द। म्हणून चर्चा बैठकीमध्ये आणि हवन कार्यामध्ये आणि सत्संगामध्ये जाणे जरुरी आहे। आपण तर चर्चा बैठकीमध्ये गेलो तर आपल्याला कोण कसा मार्गदर्शन करते ते आपल्या कामात येते। मी एक अनुभव सांगते। आम्ही झोपडपट्टीमध्ये राहत होतो आणि झोपडपट्टीमध्ये बाबाचे सेवक गाताडे माझ्या निवासस्थानी आले आणि का विजोबामध्ये तू झोपडपट्टीमध्ये राहते म्हणते, चांगल्या वस्तीमध्ये राह म्हणते। आणि कार्यक्रमाला गेलो तिथे मी मार्गदर्शन भेटलं की एका सेवकाने की त्यांचे मकान विकत नव्हतं आणि त्यांनी मार्गदर्शन केलं की विकल्या पाहिजे म्हणून आणि शब्द ठेवले आणि त्यांचे मकान विकलं। जेव्हा मी मकान विकलं ना कोणाला सांगितलं नाही काही नाही मकान घेतलं इथे घेतलं। आपली इच्छा पूर्ण होते। आपण 4 तत्व 3 शब्द 5 नियम चालण्याचा प्रयत्न तुम्ही बी करा मी बी करी। एवढी पण आपले 2 शब्द सर्वांना माझा नमस्कार।